पाथर्डी येथील फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीमध्ये महाएकादशी, शयनी एकादशी असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलं होतं. भागवत धर्माच्या उज्ज्वल परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी हा कार्यक्रम या शाळेत राबविला जातो. प्राचीन भारतीय संस्कृतीचे जतन आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे व्हावे म्हणून इंग्रजी माध्यमाची शाळा असून सुद्धा नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम राबवून नूतन पिढीला सुसंस्कृत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ही शाळा करत असते. आषाढी एकादशी निमित्त शाळेतील सर्व बालकरी, भजनी मंडळ, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने या दिंडीत सहभागी झाले होते. भजने, अभंग, वेशभूषा, वाद्यांचा गजर आणि हरिनामांचा जयघोष यामुळे अवघा शालेय परिसर विठ्ठलमय झाला होता. या पावन सोहळ्यास सुभाष खाबिया, मनीषा पटारे उपस्थित होते. तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी या दिंडी सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. अभंग, टाळांचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष ऐकून मन प्रसन्न होतं. सारं वातावरण विठ्ठलमय होतं. येथे इंग्रजी माध्यमाची शाळा असली तरी येथे भारतीय संस्कृतीचं दर्शन घडेल, विविध परंपरा, आदर्श परंपरांचं जतन व संवर्धन होईल या दृष्टीनं वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो. त्यातलाच हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आज झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांना हार्दिक धन्यवाद. आनंद घेतला. बालवारकरी हे इतके आनंदाने तल्लीन झाले होते की त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीचं, विठ्ठलाचं आज दर्शन झालं आमच्या फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीमध्ये, असंच आम्हाला वाटतंय. असेच प्रकारचे विविध वारकरी तसेच महाराजांच्या ड्रेसामध्ये आलेले विद्यार्थीसुद्धाही यामध्ये सहभागी झाले आणि मनापासून त्यांनी आज आनंद लुटला. सर्वांना खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी पंढरपूरच अवतरले. फ्लाइंग बर्ड्स अकॅडमीमध्ये विठ्ठल आज साक्षात अवतरले असं आम्हाला जाणवलं आणि सर्व वारकरी, बालवारकऱ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच जे मोठे वारकरी माऊली या ठिकाणी सहभागी झाले होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, S9 मीडिया, पाथर्डी.